चंदगड तालुक्यातील शेनोळ येथे महालक्ष्मी यात्रा उत्साहात देवीचा जय जयकार आणि भंडाऱ्याचे उधळण, हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय सोहळा। बेळगावपासून जवळच असलेल्या चंदगड तालुक्यातील शेनोळी बुद्रुक येथे 28 वर्षांनंतर झालेल्या महालक्ष्मी यात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते। मंगळवारी पहाटे लक्ष्मी देवीचा विवाह सोहळा पार पडला। सकाळी 11 वाजता रथोत्सवाला प्रारंभ झाला। कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील भाविकांच्या उपस्थितीने शेनोळी बुद्रुक गावामध्ये यात्रेचा आनंदोत्सव सुरू झाला आहे। रथाचे पूजन आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी सुष्मिता पाटील, काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील, भाजपचे नेते व माजी मंत्री भरमोहन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शेनोळी खुर्द येथील ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रताप सूर्यवंशी, शेनोळी खुर्दचे सरपंच परशुराम पाटील, शेनोळी बुद्रुकचे सरपंच गणपत कांबळे, उपसरपंच पुंडलिक गवसेकर, नागोजी मेनसे, माजी सरपंच नितीन पाटील, बंडू गुडेकर, प्रल्हाद जोशी, प्रमोद बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते। धनगरी ढोलवादन आणि बेंजोच्या तालावर भंडाऱ्याचे उधळण आणि महालक्ष्मी देवीचा जय जयकार करत मिरवणुकीला प्रारंभ झाला। बुधवारी पुन्हा मिरवणुकीने देवीला गदगेच्या ठिकाणी नेण्यात आलं। सुरुते मार्गावरील प्रशस्त जागेतील भव्य मंडपात बुधवारी सायंकाळी लक्ष्मी देवी गदगेवर बसली आहे। बुधवारी रात्रीपासून महाप्रसादाला प्रारंभ झाला आहे। यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाबू पाटील, परशुराम पाटील, नामदेव राघोजी, श्रीपती गुडेकर, मारुती देवण, शिवाजी मेनसे, विठ्ठल बोकमुरकर, सरपंच गणपत कांबळे, उपसरपंच पुंडलिक गवसेकर, प्राध्यापक एस डी बोकमुरकर, माजी सरपंच नितीन पाटील आदी परिश्रम घेत आहेत।